नमस्कार, मी वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण इथे बनवतोय मसाला चणे। मसाला चणे बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेतलेलं आहे। त्यासोबतच यामध्ये मी पाव चमचा जिरा आणि पाव चमचा मोहरी घालून घेतली। एक बारीक चिरलेला कांदाही तेलामध्ये घालून घेतलेला आहे। कांदा आपल्याला अगदी छान गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे। कांदा अगदी मस्त गुलाबी रंगावर परतवून झाला की त्यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर यामध्ये मी अर्धा चमचा धने जिरे पावडरही घालून घेणार आहे। आता हे सर्व मसाले तेलावर अगदी छान परतवून घ्यायचे। इथे मसाला चणे जे आहेत ते मी अगोदर भिजवून घेतलेले आहेत आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। मसाला चणे कुकरमध्ये शिजवत असताना मी त्यामध्ये अगदी थोडंसं मीठही घातलं होतं। मीठ घातलेलं असल्यामुळे मसाला चणे जे आहेत आपले ते अगदी मस्त मऊ शिजतात। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपण हे चणे साधारण 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत। चण्यांमध्ये थोडंसं पाणी घातलेलं असल्यामुळे मसाला अगदी आतपर्यंत छान मुरतो। आता या ठिकाणी मी अगदी थोडंसं मीठ घालून घेणार आहे, कारण चणे शिजत असताना आपण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे अगदी किंचित मीठ घालून घेतलंय। आता यावरती झाकण ठेवून साधारण 4 ते 5 मिनिटं आपण हे चणे अगदी मस्त शिजवून घेणार आहोत। हे बघा, 4 ते 5 मिनिटानंतर आपले हे चणे अगदी छान मऊ असे इथे शिजलेले आहेत। आता 1 ते 2 मिनिटं आपण या चण्यांना परतवून घेऊ, म्हणजे ते छान ड्राय होतील। तुम्ही हे चणे पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता, अगदी मस्त लागतात। इथे आपले चणे जे आहेत ते अगदी छान बनून तयार झालेले आहेत। आणि हे चणे अगदी मस्त मऊ असे शिजलेले आहे। आता आपण या चण्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊ। बाहेर पाऊस पडतोय आणि अशा पावसामध्ये हे असे गरम गरम मस्त मसाला चणे खायला एकदम मस्त लागतात। इथे सर्व चणे जे आहेत ते मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता या चण्यांवरती थोडासा चाट मसाला घालून घ्यायचा। चाट मसाल्यामुळे हे मसाला चणे अजूनच छान चटपटीत लागतात। त्यासोबतच आपण यावरती बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटोही घालून घ्यायचा आहे। सोबतच थोडी बारीक कोथिंबीरही घालून घ्यायची। इथे आपले मसाला चणे जे आहेत ते अगदी छान मस्त कलरफुल दिसत आहेत आणि खायला सुद्धा अतिशय रुचकर लागतात। इथे आपले हे मसाला चणे बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। अगदी कमी वेळेत आपले हे चटपटीत चना मसाला तयार झालेला आहे। पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।